नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही रेवाची आठवण काढत असते. तिला काही झोप येत नसते आणि तेवढ्यात तेथे अभि येतो. अभि तिला झोपलेली नाही बघतो आणि विचारतो की आरोही काय झालं, तू अजूनपर्यंत झोपलेली नाहीस. त्यावरती आरोही म्हणते की हे बघ काका, तू माझी एक मदत करशील का, प्लीज तू माझ्यासोबत येशील का, म्हणून ती आता अभिला रिक्वेस्ट करते. त्यावरती अभि म्हणतो की अगं काय झालं नक्की, तू हेल्प वगैरे मागतेस काय, काय कशासाठी, काय नक्की. त्यावरती आरोही सांगते की काल रेवा मावशी आणि मी फिरायला गेलो होतो आणि तिने सरप्राईज म्हणून मला हे लॉकेट दिलं आणि ते लॉकेट मात्र आपल्या हातात आहे, तर ते आता अभिला दाखवते. त्यावरती अभि ते लॉकेट बघतो आणि म्हणतो की खरंच छान आहे लॉकेट. त्यावरती मात्र आता अभि म्हणतो की खरंच खूपच छान आहे. त्यानंतर आता आरोही म्हणते की अरे पण काका, हे साधारण लॉकेट नाही, यात काहीतरी जादू वगैरे आहे आणि रेवा मावशी मला म्हटली होती की त्यातील अर्धी जादू तिच्याकडे आहे आणि अर्धी माझ्याकडे. आणि हे बघ, हे लॉकेट मात्र तिला जर वेळेवर नाही दिलं तर यातील जादू आहे ती अपूर्ण राहील. त्यावरती आता अभि विचारतो की मग जादू जर अपूर्ण राहिली तर काय होईल बरं. तेव्हा आरोही म्हणते की तर तिला तिकडे त्रास होईल आणि तिला त्रास झालेला मला नाही आवडणार आणि खरंच मला तिची खूप आठवण येते. काका प्लीज तू मला तिच्याकडे घेऊन चल ना. त्यावरती आता अभि म्हणतो की आरोही हे बघ, अगं बाळा हे बघ, तू समजून घे, यावेळेला मात्र आपण कसं तिकडे जाऊ शकतो. त्यावरती आरोही म्हणते की अरे आपण पटकन जाऊ आणि पटकन येऊ, प्लीज प्लीज काका प्लीज, म्हणून ती आता अभिला रिक्वेस्ट करत असते. आणि तेवढ्यात आता अभिला रेवाने जो फोन केलेला असतो आणि ती रेवा सुद्धा खूप रडत आहे. तिला सुद्धा आरोहीची खूप आठवण येत आहे समजते आणि नक्की रेवा सुद्धा आरोहीला मिस करत आहे हे आता अभिच्या लक्षात येते. आणि अभि मात्र आता आरोहीला तिकडे घेऊन जाण्याचं ठरवतो. त्यानंतर अभि मात्र आरोहीला घेऊन तिकडे जातो, पण त्या अगोदर त्यांनी एक प्लॅन केलेला असतो. जे काही आरोही जेथे झोपते तर तेथे मात्र अगदी पिलो ठेवलेले असतात आणि त्यावर पांघरून शाल वगैरे घातलेलं असतं. आणि रमा आणि अक्षय जेव्हा रूममध्ये येतात आरोहीकडे, तेव्हा मात्र आता रमा बघते तर काय, तिला असं वाटतं की आरोही झोपलेली आहे आणि ती अक्षयला म्हणते की रडत रडत बिचारी झोपली तर. त्यावरती आता अक्षय म्हणतो की खरंच वेडी आहेस, लहान आहे आणि तिला अजूनपर्यंत नाही कळत काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, तिला कळतच नाही. आणि तिला तर खरंच आता कळणारच नाही की आई बाबा आपल्यावर का ओरडतात म्हणून. एकदा की मोठी झाली तर तिला समजेल आई बाबा आपल्या चांगल्यासाठी ओरडतात म्हणून. त्यावरती आता रमा म्हणते की पण तिच्या मनाविरुद्ध वागताना खरंच मला खूप त्रास होतोय. तू आणि त्या रेवा मात्र घट्ट मैत्री होती तुमच्या दोघींची, ते काही वेगळंच होतं. तुमच्यातील मैत्री, तुमच्यातील ते नातं मी सगळं काही बघितलेलं होतं, परंतु आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्या बाईच्या सावलीपासून मात्र आता आपल्या आरोहीला वाचवलंच पाहिजे. आणि मगाशी मात्र ती जी काही दंगा घालत होती त्यावरून कुणाला वाटेल का, कुणाचा विश्वास बसेल का की इतक्या लवकर मात्र ह्या मुलीला झोप लागेल म्हणून. त्यावरती रमा म्हणते की हो ना, खूपच थकलेली आहे ती रडून रडून, त्यामुळे तिला झोप लागलेली आहे तर लवकरात लवकर. ती आता अक्षय म्हणतो की हे बघ, मी पैंज लावतो, उद्या सकाळी जेव्हा ती उठेल ना तर तिच्या डोक्यातून मात्र रेवा नावाचं भूत गेलेलं असेल. तेव्हा आता रमा आरोही जवळ बसायला येते. तिला असं वाटतं की आरोहीच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवा, म्हणून ती आता शाल बाजूला काढते आणि बघते तर काय, तिला एक खूप मोठा धक्का बसतो. आता तेथे आरोही ऐवजी मात्र आता पिलो ठेवलेले असतात आणि आता रमा धक्क्यानेच पाहते आणि पूर्ण शाल बाजूला करते. तेव्हा अक्षय सुद्धा बघतो आणि खूपच जोरात ओरडतो. आणि हे काय आहे, आता रमा तर जोरातच ओरडते की आरोही ते नाही म्हणून. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं तूच तिला झोपवलंस, मग ती कुठे गेली. तेव्हा रमा म्हणते की हो, मीच तिला झोपवलं, परंतु ती कुठेही नाही आणि आता तर मी तुमच्यासोबत बाहेर होते, मग ती कुठे गेली मला नाही माहिती की आरोही कुठे गेली म्हणून. दोघे जण आता खूप टेन्शन मध्ये येतात, खूप घाबरतात, नक्की आता आरोही कुठे गेली असेल. मात्र आता तो बाथरूम मध्ये बघतो पण तेथे सुद्धा ते नसते. दरवाजा वाजवतो आणि आरो आरो करत सगळीकडे मात्र आता अक्षय आरोहीला शोधत असतो. सुद्धा आता अक्षयला आणि ह्या आरोहीला, म्हणजे अक्षय आणि रमा दोघेही तिला आवाज देत असतात. हॉलमध्ये येतात आरू आरू करत, परंतु आरू घरभर कुठेही त्यांना दिसत नाही म्हणून त्यांना आणखीनच फार मोठं टेन्शन येतं. आरोही कुठे गेली असेल इतक्या रात्रीचं. मात्र आता अक्षय दादा ताई आनंद मयूर यांना आवाज देतो. तेव्हा ते दोघेही बाहेर येतात. मयूर विचारते की काय झालं अक्षय, अरे काय इतका तू घाबरलेला आहे आणि नक्की का ओरडतास, काय झालं बरं. तेव्हा आता घाबरतच रमा म्हणते की आरोही रूम मध्ये नाही, म्हणजे मग अशी मी तिला झोपवलं पण आता मात्र ती रूम मध्ये नाही आणि तिने मात्र आता स्वतःच्या जागी उशा ठेवल्यात आणि स्वतः त्यावर पांघरून घातलेला आहे. पण ती आतमध्ये नाही. तर आनंद हे सर्व ऐकून विचारतो की एक मिनिट, उशा वगैरे ठेवल्या म्हणजे, आणि एवढ्या रात्रीचं ती कुठे गेली असणार आहे बरं. म्हणून सगळ्यांना आता फार टेन्शन येते, आरोही कुठे गेली असेल. आता सगळ्यांना इतकं म्हणजे काय करावं, काहीच कुठे शोधावं कळत नसतं. त्यावरती मयुरी म्हणते की हे बघा, तुम्ही घाबरू नका, आपण शोधूयात, असेल ती इथे कुठेतरी. त्यावरती आनंद म्हणतो की एक मिनिट मयुरी थांब बरं,
आभ्या कुठे आहे सांग बरं मला, कारण मागाशी सुद्धा तो पार्टीमधून कुठेतरी फोनवर बोलत गायब झालेला होता. त्यावरती मयुरी म्हणते की हो आभ्या घरात नाही. आता अक्षय सुद्धा म्हणतो की हो आभ्या तर नाहीच, कुठे गेला असेल तो. त्यावरती आनंद म्हणतो की त्याला फोन आला होता आणि तो कुठे गेला असेल बरं. तेव्हा रमा म्हणते की हो, आणि त्याच वेळेस मी आरोहीला झोपून बाहेर आले होते. आणि रमा जोरात किंचाळत म्हणते की आता अभिदानांचं काय आहे, आता आरोही शोधणं खूप गरजेचं आहे. वरती आता अक्षय म्हणतो की 1 मिनिट शांत हो रमा, मला असं वाटतं की आता नक्की आभ्या मात्र आरोहीला घेऊन तिकडे रेवाकडे गेला असेल बहुतेक. आणि तेवढ्यात मात्र आता अभि बाहेर निघतो. आता अभि दादा तर बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तेव्हा रमा शांत होते आणि विचारते की अभि दादा आरोही कुठे आहे. तेव्हा अभि म्हणतो ती तिच्या रूम मध्येच आहे. त्यावरती आनंद रागाने म्हणतो की अरे ती बेडरूम मध्ये नाही म्हणून तुला विचारतोय आम्ही आरोही कुठे आहे. तर त्यावरती अभि म्हणतो की मगाशी मी जेव्हा तिच्याशी बोललो तेव्हा ती रेवाला भेटायचं असं सांगत होती. तेव्हा अक्षयला फार राग येतो. अक्षय म्हणतो की बघितलंस का, म्हणजे याचा अर्थ असा होतो आरोहीच्या डोक्यात अजून सुद्धा तेच घोळत आहे. त्यावरती आनंद म्हणतो की 1 मिनिट अक्षय शांत हो, मला तर असं वाटतं की नक्की ती घरातच कुठेतरी लपून बसली असेल, घरातच असेल कुठेतरी. त्यामुळे आपण घरातील कोपरा न कोपरा अगदी पिंजून काढूयात, अगोदर जास्त पॅनिक व्हायला नकोय. तेव्हा मात्र आता सगळेजण आरोहीला शोधत असतात. प्रत्येक घरात कोपरा शोधत तिला आवाज देत असतात. आणि अभि गच्चीवर शोधायला येतात, पण तेथेही त्यांना आरोही कुठेही दिसत नाही. मयुरी आणि सगळेजण आता घरात शोधत असतात. रमा रडतच बाहेर येते, आरोही कुठे नाही असं म्हणते. मयुरी सुद्धा बाहेर येते आणि आरोही आतमध्ये कुठे नाही असं म्हणते. त्यावरती अक्षय म्हणतो की स्टोरूम मध्ये सुद्धा ती नाही, कुठे गेली असेल तिला रस्ता सुद्धा माहिती नाही. म्हणून सगळ्यांना फार टेन्शन येते. आणि तेवढ्यात आनंद आणि अभि सुद्धा गच्चीवरून खाली येतात आणि गच्चीवर सुद्धा नाही असे आनंद म्हणतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की याचा अर्थ असा आहे की ते एकाच ठिकाणी जाऊ शकते, रेवाकडे. आणि तेव्हा आता सगळ्यांना फार टेन्शन येते. तर आता अभि म्हणतो की एकटी कसं जाऊ शकते. तेव्हा आता अक्षय आणि रमा लगेच गाडीची चावी घेऊन आता रेवाकडे जायला निघतात. त्यानंतर आता मयुरी म्हणते की चला तोपर्यंत आपण घराच्या आसपास कुठे आहे का बघूयात. त्यानंतर मात्र आता इकडे चंदा आणि रेवा तर मस्त अगदी तोऱ्यातच एन्जॉय करत असतात, काहीतरी खात असतात. चंदा आता तोऱ्यातच बसलेली असते आणि विचारते की काय ग, कुणाचा कॉल होता. रेवाच्या हातामध्ये चाकू असतो आणि रेवा म्हणते की अभिषेकला फोन केला होता, तो मला सांगत होता की आरोही माझ्याकडे हट्ट धरून बसलेली आहे आणि आता मात्र घरातून सगळ्यांच्या नजरात चुकवत आता एकटीच गायब झालेली आहे. हे ऐकून चंदा म्हणते की काय बोलते. चंदा खुश होत म्हणते की म्हणजे तुला जेवढी खात्री होती अगदी तसंच घडत आहे. तर तेव्हा रेवा म्हणते की एक्झॅक्टली चंदा. आता रेवाला खूपच आनंद होतो आणि चंदाला सुद्धा. तेव्हा रेवा म्हणते की चंदा मी तुला म्हणाले ना माझं प्रेम मात्र तिच्यासाठी गरज नाही तर एक व्यसन बनून आरोही माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार असेल. म्हणजे सगळ्यांच्या नजरात चुकवत ती स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे येणार म्हणजे येणारच. तेव्हा चंदा म्हणते की अगं पण तो अक्षय आणि रमा आहेत ना, आणि एवढं सगळं होईपर्यंत ते गप्प बसून राहतील का. नाही ना अगं, ते दोघं सुद्धा काहीतरी करतीलच. त्यावरती रेवा म्हणते की त्यांना जे काही करायचं असेल ते करून दे, मला काही फरक पडत नाही. चंदा एक गोष्ट लक्षात ठेव, हे वय आहे तर ते आई बाबाचं ऐकण्याचं नसतं, ओढ जास्त महत्वाची असते. आणि तिला मी असा लढा लावलेला आहे की ती माझ्यासाठी मात्र स्वतःच्या आई बाबाच्या विरोधात जाऊन इकडे येणार म्हणजे येणारच. आणि हे ती नक्की येणार. आणि तेवढ्यात मात्र तिचा चाकू हातामध्ये घेऊन मस्त तोरेतच त्याकडे पाहत असते आणि त्याच वेळेस दरवाजाची बेल वाजते. तेव्हा चंदा खुश होत म्हणते की काय ग रेवा, अगं कुणीतरी आलं वाटतं. तेव्हा रेवा लगेच खुश होते आणि लगेच दरवाजा उघडायला जाते. तेवढ्यात आता एक माणूस मात्र तांबटकरांच्या ह्या कंपनीसाठी काहीतरी आता स्टोरेज बद्दल काही डॉक्युमेंट्स घेऊन येतोय आणि तो रेवाच्या हातात देत लगेच रेवा त्याला थँक्यू बोलते आणि तो माणूस तिथून निघून जातो. रेवाला आणि चंदाला तर असं वाटलेलं असतं की आता आरोहीच नक्की इकडे आलेली आहे म्हणून त्यांचा पुन्हा आता मुडाव होतो. आता चंदा तर खूपच हसत असते. रेवा दरवाजा तसाच अगदी उघडा ठेवते आणि पुन्हा जागेवर येते. रेवाचा आता खूपच जळफाट होत आणि आता म्हणते की कोणीतरी फाईल द्यायला आलं होतं, तरी सुद्धा ठीक आहे असं म्हणते आणि आरोही नक्की येणार आहे अशी तिला पूर्ण खात्री असते. तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र आता लगेच गाडीजवळ येतात. रमा म्हणते की मला नक्की खात्री आहे की आता ही आपली आरोही कुठे गेली असेल आणि ती नक्की रेवाकडेच गेली असेल, माझी पूर्णपणे खात्री आहे. ने दोघं घाईत गाडीत बसायला जेव्हा जातात तेव्हा त्यांना समोर आरोही दिसते. त्यांना समोर आरोही बघितल्याने आता जीवात जीव येतो आणि रमा जोरात आरोही असं ओरडते. दोघंही आता एकमेकांकडे बघत मात्र धावतच आता आरोहीकडे येतात. रमा आणि आरोही अगदी धावतच एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. तेव्हा आता रमा विचारते की अगं आरोही बाळा, तू कुठे गेली होतीस, आम्ही किती घाबरलो होतो तुला माहिती आहे का, तुला सांगितलेलं आहे ना इतक्या अंधारात कधीही बाहेर जायचं नाही म्हणून. आता अगदी रडतच म्हणते की मी मावशीकडे चालले होते, ते पण कुणाकडे न सांगता. आरोही आता रडतच हे सर्व म्हणते. तेव्हा आता
मला आणि आता अक्षयला धक्काच बसतो आणि आता हे रेवाची पुन्हा चिड येते. तेव्हा आरोही पुढे म्हणते की खरंच मी मावशीकडे चालले होते, मला तिच्याशिवाय राहवत नव्हतं, परंतु बाहेर खूप अंधार होता, काळोख होता आणि मला खूपच भीती वाटली आणि त्यामुळे मात्र मी परत आले, असे रडतच सांगत असते. आणि हे बघ मला मावशीकडे जायचं आहे. तर अक्षयला फारच राग येतो. अक्षय मात्र रागाने तिच्या अंगावर धावून येतो आणि तिला मारत असतो. आता रमा आरोहीला आपल्या जवळ घेते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही काय करतात. अक्षय म्हणतो की समोर ये, आरोही समोर ये, म्हणून तो आरोही खूपच किंचाळलेला असतो. आरोही खूप घाबरते आणि रडत असते. रमा म्हणते की हे बघा शांत व्हा. तो आता आरोहीला जवळ घेतो आणि म्हणतो की अगं बाळा, का असं वागतेस तू? एवढ्या रात्री कुठे एकटीनं बाहेर पडायचं असतं का वेडेसारखं करतेस बरं तू? बाळा, तुला जर काही झाले तर आमचं काय होईल? तू का आमचा विचार करत नाही बरं? तेव्हा आता रडतच आता आरोही म्हणते की मला रेवा मावशीची खूपच आठवण येते. आता रेवाचं नाव घेतल्यानंतर अक्षयला आणखीनच राग येतो. तो पूर्णपणे आता खूपच चिडतो. वैतागून मात्र तो डोक्याला हात लावत बाजूला जातो. तेव्हा रमा हे म्हणते की आरोही शांत होणे, आत्ताच्या आत्ता तू आत चल बरं, म्हणून रमा आता आरोहीला घेऊन आतमध्ये निघून जाते. अक्षय सुद्धा पूर्णपणे वैतागलेला असतो आणि तो सुद्धा आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता अभिचा मात्र फोन येतो आणि अभि मात्र रेवाला सांगतो की आरोही घरी आलेली आहे. ते ऐकून आता रेवा म्हणते की यस यस, आणि आता अभि समोर मात्र तिला खूप आनंद झालेला आहे असं ती दाखवते आणि यस यस असं म्हणते. आता ही चंदा तर तेथे खातपीतच असते. तिला मात्र आता खूपच छान वाटत असतं आणि आरोहीचा इकडे म्हणजे न आल्याने मात्र आता रेवाचा इतका जळफाट होत असतो. तेव्हा ती फोन ठेवते. तेव्हा आता खूपच रिॲक्ट होते कारण आरोही तिच्याकडे आलेली नसते. तिची जी काही खात्री आहे तर ती शेवटी आता बदलते. तोंड पाडून ती पुन्हा सोप्यावर येऊन बसते. चंदा तिच्याकडे पाहतच असते. आता ही रेवा मात्र दारू पित असते. तर चंदा विचारते की काय झालं, नाही ना येणार आरोही. तेव्हा जोरात तो काचेचा ग्लास आहे तर तो फेकून देते आणि तो फुटला जातो. अगदी वेगळ्या काचा सगळीकडे होतात. चंदा ओरडते की काय वागते, अगं वेड्यासारखं काय करतेस तू, काय केलं हेस? त्यावरती रेवा रागानेच म्हणते की ती येणार होती आणि ती नाही आली, आणि ती का आली नसेल म्हणून रेवा आता खूपच रिॲक्ट होत असते. त्यावरती आता चंदा म्हणते की अगं ती लहान पोरगी आहे, घाबरली असेल येण्यासाठी. रेवा म्हणते की तिने घाबरायला नको होतं आणि ती जर घाबरली तर एक पाऊल मागे जाणार. ती जर एक पाऊल मागे गेली तर काय करायचं आहे, सांग ना मी काय करायचं, म्हणून आता ती चंदावर ओरडते. त्यामुळे आता किती काही झालं तर यावेळेस मात्र मी हार नाही मानू शकत. हारण्यासाठी नाही आलेले परत. तेव्हा उठते आणि तिने जो काही ग्लास काचेचा फेकून दिलेला आहे तर त्या फुटलेल्या काचाच्या ग्लासाजवळ येते. तो फुटलेला ग्लास आहे तर तो उचलते आणि त्यावर आपलं बोट धरून मात्र ते कापून घेते आणि त्यातून ते रक्त येत असतं. आणि आता चंदा हे पाहते. चंदाला अगदी धक्काच बसतो. चंदाचा जीव कासावीस होतो. तेव्हा म्हणत असते की का आली नसेल ती, अभिषेकच्या मागे असणाऱ्या गुंडाला मात्र मी सेटल केलं, मी मॅनेज केलं. त्या 8 समर कॅम्प मध्ये मी एंट्री मिळवली. त्यांना मात्र मी 3 पायाची शर्यत लावायला सांगितलं. सगळं काही प्लॅन प्रमाणे चालू होतं. मग सगळं काही आता हे शेवट असं कसं होऊ शकतो, शेवट मात्र मला हा नको होता. त्यावरती चंदा म्हणते की हो ठीक आहे, पण तू अगोदर शांत हो बरं, सगळं काही नीट होईल, तू फक्त अगोदर स्वतःची काळजी घे. त्यावरती रेवाने मात्र आपलं बोट आहे तर त्या ग्लासवरच धरलेलं असतं आणि त्याचं टोक मात्र ती आपल्या हातामध्ये घुसून घेत असते आणि चंदाला म्हणते की फक्त आणि फक्त उद्याचे दिवस मी आता वाट बघणार आहे. इथपर्यंत येऊन मात्र हा डाव आहे तर तो असा मी अर्धवट नाही सोडू शकत. त्यानंतर मात्र आता इकडे सकाळ होते. आरोही झोपलेली असते. अक्षय तिच्या रूम मध्ये येतोय. रमा त्याच्यासाठी कॉफी वगैरे घेऊन येते. तेव्हा आता अक्षय मात्र रमाला सॉरी बोलतो आणि तो रमाला म्हणतो की मी आज मात्र सुट्टी टाकतो. आज आपण एक काम करू, आरोहीच्या त्या आवडत्या पार्क मध्ये जाऊ. तिला जेथे खायचं आहे तर तेथे आपण तिला खायला सुद्धा नेऊ. जे काही असेल ते आज मात्र सगळं काही तिच्या आवडीचं आपण करूयात. त्यावरती रमा म्हणते की हो, आज दिवसभर आपण तिच्या बरोबरच थांबू, तिच्या बरोबर वेळ घालू. त्यावरती अक्षय म्हणतो की काही नाही, तिचा फक्त मूड छान व्हायला हवा, ती सगळं काही विसरून गेली पाहिजे. इनफॅक्ट मला काय वाटतं हे बघ रमा, आरोहीला 5-6 भावंड असायला काही हरकत नव्हती. तेव्हा आता रमा विचारते की अहो तुम्ही काय बोलतात. अक्षय म्हणतो की हो बरोबर बोलतोय, म्हणजे कसं की रोज आपल्याला म्हणजे प्रत्येक मुलासाठी असा प्लॅन करावा लागला असता. बरं चला लगेच आता आवरायला घ्या, इतका प्लॅन केलेला आहे त्यामुळे वेळ लागायला नको. तेव्हा आता रमा आरोही जवळ तिला उठवायला येते, परंतु जेव्हा तिच्या डोक्यावर हात ठेवते तेव्हा लगेच आता आरोहीला खूपच ताप आहे हे तिला समजते, म्हणून ती आरोहीच्या हातपाय वगैरे चेक करते. तेव्हा मात्र रमा लगेच आता अक्षयला म्हणते की आरोहीला खूप ताप आलेला आहे, तिचं अंग खूप गरम आहे. अक्षय सुद्धा आरोहीच्या डोक्याला हात लावून पाहतो. तर आता डॉक्टरांना कॉल करायला सांगते. अक्षय घाबरतच म्हणतो की आता हे सगळं कसं झालेलं असेल आणि तो लगेच डॉक्टरांना कॉल करतो. इतका ताप कसा आला असेल. तेव्हा आता रमा आणि अक्षय दोघेही काळजीमध्ये पडतात. त्यानंतर आता इकडे रेवा मात्र आता तिची जी काही तशी परिस्थिती आहे तशीच बसलेली असते, कारण तिला माहिती असतं की तांबटकर येणार आहे आणि तांबटकर समोर त्या मुद्दाम हे सर्व नाटक करत असतात. आता चंदा मात्र तिच्यासाठी पाणी वगैरे घेऊन येते आणि म्हणते की ताई साहेब
तेव्हा मात्र आता लगेच तांबटकर हे सर्व पाहतो आणि म्हणतो की चंदा म्हणते की साहेब तुम्ही आलात का? आणि चंदा आता अगदी केविलवाने पाहत असते. मुद्दाम आता रेवा आणि चंदाचं हे नाटक पुन्हा सुरू होते. त्यावरती आता तांबटकर विचारतो की काय झालं? आता ताईसाहेबांचा मूड पुन्हा आता खराब झाला की काय? तेव्हा आता चंदा सुद्धा खोटं वागते. चंदा म्हणते की आरोही येणार होती आणि मॅडम मात्र अगदी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होत्या, पण नंतर समजले की ती नाही येणार म्हणून. आणि हे सर्व ऐकताच मात्र मॅडमचं सगळं काही अवसनच गळून पडलं. बघा त्या कशा झालेल्या आहेत, रात्रभर अशाच बसून आहेत. तेव्हा आता तांबटकर चंदाच्या हातात बॅग वगैरे देतो आणि रेवाच्या जवळ येतो आणि रेवाला आता ग्लास घेऊन तो पाणी प्यायला देतो. तेव्हा रेवा नाही असं फक्त खुणावते. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की हे बघ रेवा, माझ्याकडे इतका पैसा आहे, मला तर असं वाटत होते की माझ्या डार्लिंगने जर माझ्याकडे काही जरी मागितले काही मिनिटातच मात्र मी ती गोष्ट तिच्यासमोर हजर करेल. इतका अभिमान होता मला माझ्या संपत्तीचा. अभिमानच कसला तर माझ म्हण. आणि आज हा माझच असा आहे, कारण आता मला आत्ता कळत आहे की जो काही मी अभिमान बाळगत होतो तर तो सगळं काही खोटं होतं. म्हणजे काही गोष्टी आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही हे आज मला समजले. आणि नक्कीच नाही, आपण काही गोष्टी खरंच पैशाने घेऊ शकत नाही. तेव्हा रेवा लगेच आता विशूच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि रडण्याचं नाटक करत म्हणते की विशू, अरे खरंच मी तिची खूप वाट बघितली. ती येणार होती, मी तिची वेड्यासारखी वाट पाहिली, पण ती नाही आली. त्यावरती तांबटकर म्हणतो की तू अशी अपेक्षाच का केली? तेव्हा आता तांबटकर म्हणतो की हे बघ, इतकं सगळं काही मत म्हणजे घडून गेलं. अक्षयने त्याचं मत ठाम मांडलं तरी सुद्धा तू कशाला आशा करायची की ते येईल म्हणून? तुझी ही अपेक्षा करणंच खूप चुकीचं आहे. आणि तो रेवाला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो की रेवा डार्लिंग, हे बघ, जेथे आशा असते तर तेथे निराशा आहे. आणि मग मात्र निराशा आल्यानंतर शेवटी दुःख हे आलेच. मात्र आता तो रेवाच्या डोक्यावर हात ठेवतो, तिला प्रेमाने समजावत असतो. परंतु रेवाच्या मनामध्ये काहीतरी आता वेगळंच आहे. ती आता अगदी स्वतःला सावरत म्हणते की अरे मनात, की तुला तरी माझ्या अपेक्षा काय कळणार रे विशू, तू तर फक्त एक प्यादा आहेस. म्हणजे आता रेवा त्याचा सुद्धा वापर करून घेत असते. आणि बघ अरे, तुला कळणार सुद्धा नाही की मी तुझा कसा उपयोग करून घेते ते. त्यानंतर आता इकडे आरोहीला चेक करायला डॉक्टर येतात. ताप वगैरे आहे तो किती आहे तो चेक करत असतात. सगळेजण काळजीमध्ये असतात. त्यानंतर आता डॉक्टर चेक वगैरे करून झाल्यानंतर म्हणतात की फेवर बराच आहे, काही औषध वगैरे लिहून देते. आणि जर हिचा ताप संध्याकाळपर्यंत कमी नाही झाला तातडीने मात्र आता हिला आपल्याला हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की बापरे. तर रमा विचारते की पण असं इतकं अचानक काय झालं असेल? रात्री तर ती नीट होती. तेवढ्यात आता ग्लॅनीमध्ये आता आरोही म्हणते की आई. त्यावरती रमा म्हणते की अगं आरू बोल ना, काय झालं? आम्ही सगळेजण इथेच आहोत, बोल बरं काय झालं? तेव्हा आता अक्षयला ती म्हणते की बाबा हे बघ, मला रेवा मावशीकडे जायचं आहे. रेवाचं नाव घेतल्यानंतर अक्षय आणि रमा एकमेकांकडे पाहतात. आणि आता ह्या आरोहीने काय हट्ट धरून बसलेला आहे. सगळ्यांना मात्र आता एक धक्काच बसतो. ती सारखं रेवाच नाव घेत असते. रमा तिच्या डोक्यावर हात फिर ठेवते आणि तिला थापडत झोपी लावते. आरोही सारखं म्हणत असते की रेवा मावशी मावशी रेवा मावशी. त्यावरती डॉक्टर आता हे सर्व पाहतात आणि अक्षयला विचारतात की मिस्टर मुकादम, हिला काही मानसिक ताण वगैरे आहे का? म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टीचा हिने काही धक्का वगैरे घेतलेला आहे का? आणि जर तसं काही असेल तर तेच एक मुख्य कारण असू शकतं. त्यामुळे प्लीज लक्षात घ्या आणि हे बघा काळजीपूर्वक घ्या, कारण ही ज्या गोष्टीमुळे इतकी इमोशनल आहे आणि त्यासाठी आपण कितीही प्रयत्न करून औषध दिले तरी सुद्धा ती रिकवर नाही होऊ शकत, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला आता सध्या काही औषधं लिहून देते. ती औषधं तुम्ही वेळेवर घेऊन तिला आणून देऊ शकतात, परंतु आता तिची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. बघा आणि विचार करा. आणि डॉक्टर आता निघून जातात तर रमा अक्षयला म्हणते की बघा, आरोहीचा विचार करा, तिची अवस्था कशी झालेली आहे. आपण आपल्या आरोहीचा विचार करायला हवा, आपले हट्ट बाजूला असायला हवे. आणि आरोहीसाठी मात्र तुम्ही विचार करू शकत नाही. प्लीज तुम्ही आता सगळं काही तुमचा हट्ट सोडा. तेव्हा आता अक्षयला फार राग येतो. अक्षय म्हणतो की बास, आणि तो रमावर ओरडतो आणि तो स्पष्ट नाही म्हणजे नाही असं म्हणतो. आणि मी तिचा बाप आहे लक्षात ठेव. त्यामुळे मला सुद्धा कळतं की आरोहीसाठी काय चांगलं आहे आणि काही वाईट आहे. त्यामुळेच मी मात्र असा हा डिसिजन घेतलेला आहे की आरोही रेवाला नाही भेटणार. तिला ताप भरलेला आहे आणि त्या तापामध्ये ती बिचारी मात्र आता काही सुद्धा बडबड करते. त्या कळत सुद्धा नसेल. आणि जरीही गरज पडली तरी सुद्धा मात्र मी आता डॉक्टरांची फौज उभी करेल आणि बेस्टातील बेस्ट ट्रीटमेंट आहे तर आपण तिच्यावर करूयात. कोणतेही उपचार करायला मी मागे पुढे पाहणार नाही. परंतु ती रेवाची सावली सुद्धा माझ्या आरोहीवर पडायला नको, बाईची सावली सुद्धा माझ्या आरोहीवर पडायला नकोय, हे लक्षात ठेव. आणि अक्षय खूपच भडकून आता बाहेर निघून जातो. रमाला आता खूपच आता धक्का बसलेला असतो. तिला आरोहीची काळजी वाटते. जेव्हा ती आरोहीकडे पाहते तर आता आरोहीने एकच ध्यास धरलेला असतो की रेवा मावशी. असेच मात्र ती आता आपल्या तोंडातून उच्चार काढत असते. रमाला आरोहीची फारच काळजी वाटते आणि अक्षयचं जे काही वागणं आहे तर त्याचं फार टेन्शन येते. रमा आरोहीच्या डोक्यावर हात ठेवते आणि रमाला फारच टेन्शन येते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रेवा आणि तांबटकर हे पाचगणी सोडून जाण्याचं नाटक करत असतात. रेवाचा हा सगळा नाटकाचा एक भाग असतो. तेव्हा आता जेव्हा
तेव्हा रेवा आणि तांबटकर मात्र पाचगणी सोडून जात असतात. तेव्हा रमा अक्षय त्यांना अडवतात. तर रेवा रडतच म्हणते की का मला बोलवलं, आम्ही तर पाचगणी सोडून कायमचे जात होतो. त्याच वेळेस आता आरोही गाडीमध्ये असते. रमा अक्षयने तिला गाडीमध्ये आणलेलं असतं. तेव्हा मात्र आता लगेच रेवा पाहते. रेवा बघून आता डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते की किती काही झालं तरी सुद्धा मी मात्र आरोहीच्या जवळ नाही जाणार. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की ती फक्त आणि फक्त तुझंच नाव घेत आहे. रेवा अक्षय खाली बघत म्हणतो की म्हणून तर आम्ही तिला तुझ्याकडे घेऊन आलो म्हणून. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की तूच आता त्या सगळ्यातून तिला बाहेर काढू शकते. तेव्हा आता रेवा विचारते की म्हणजे काय झालं. आता मुद्दाम मात्र आता जशी रेवाला त्या आरोहीची खूप काळजी आहे असं रेवा रडण्याचं नाटक करून दाखवते. तर आता अक्षय आणि रमा अगदी रडतच आता ह्या रेवाची माफी मागून आता आरोहीकडे तिला जायला सांगत असतात. आता रमा खूपच रडत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.